इकडे नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये सुद्धा बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला। सुदैवाने बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। एका चाणाक्ष लहान मुलानं दाखवलेल्या धाडसामुळे मालेगावातला हा बिबट्या लगेचच जेरबंद झाला। मालेगाव शहरातील नामपूर रोडवर सध्या बंद असलेल्या एका लॉन्समध्ये बिबट्या शिरला होता। हा बिबट्या एका खोलीत शिरल्याचं पाहिल्यानंतर मोहित आहिरे या शाळकरी मुलानं धाडस दाखवलं आणि खोलीचा दरवाजा बंद करून घेतला। यानंतर याची माहिती वनविभाग आणि पोलिसांना देण्यात आली। नाशिकमधून रेस्क्यू टीम मालेगावात दाखल झाली। या टीमनं बिबट्याला डार्ट मारून भूल दिली आणि या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। बिबट्याला सळंग गेला, मग मी पाहिलं जोरात त्याचा आवाज येत होता। मी पाहिलं, फोन घेतला आणि लगेच दरवाजा लावून पळून येऊ लागलो। बिबट्याला जेरबंद करण्यात आल्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। शाळकरी मुलानं दाखवलेल्या या प्रसंगावधानाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। खरंच या मुलाचं कौतुक आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। इंडिया आघाडीतील सर्व पक्ष घराणेशाही मानणारे असल्याची घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली। छत्रपती संभाजीनगरात पार पडलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। 370 कलमाला विरोध करणाऱ्यांच्या सोबत आघाडी करताना उद्धव ठाकरे यांना शरम वाटली पाहिजे होती, असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला। इंडिया आघाडीकडून परिवारवादाचं राजकारण केलं जात आहे, असा आरोप अमित शहा यांनी केला। यावेळेला अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। उद्धव ठाकरे जी, आपको शर्म आनी चाहिए। आप जिनके पास बैठे हो, जिनके साथ बैठे हो, उन्होंने 370 हटाने का विरोध किया। छत्रपती संभाजीनगरच्या नव्या निजामांना घरी बसवा, असं आवाहन अमित शहा यांनी केलं। नए निजामों को आप फिर से एक बार घर में बिठाकर उनकी जगह बताने का काम करेंगे। महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त जागा महायुतीला जिंकून द्या, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं। आज यहाँ से तय कर जाएंगे कि ये मजलिस को उखाड़ कर फेंकेंगे और मोदी जी को एक कमल यहाँ से भेजेंगे। आप तय करते हैं? काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या काळात महाराष्ट्रासाठी काहीच मदत करण्यात आली नाही, असा आरोप सुद्धा अमित शहा यांनी केलाय। अशोक चव्हाण काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये दाखल झाले। यानंतर भाजपनं त्यांना राज्यसभेची उमेदवारीही दिली। भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण हे पहिल्यांदाच भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित होते आणि त्यांनी भाषणही केलं। भाजपा परिवारात सामील करून घेतल्याबद्दल अशोक चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानलेत। आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी ग्वाही अशोक चव्हाण यांनी दिली। मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांमुळे देशाचा सर्वांगीण विकास झाल्याचंही अशोक चव्हाण यांनी नमूद केलं। मेरे सब साथी मराठवाड़े के एक जमाने में एक दूसरे के सामने थे, आज हम दूसरे के साथ हैं और साथ मिलकर इस मराठवाड़ा के जरिए हम बता देंगे कि निश्चित तौर पर मोदी साहब का जो नेतृत्व है उसमें एक निश्चित तौर पर अच्छा काम करने का यह मौका मिला है। महाराष्ट्रातून आपण जास्तीत जास्त जागा जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। 400 पार का नारा लगाया है, उसमें बीजेपी और अलायंस महाराष्ट्र में सबसे ज्यादा सीटें लाएगी। मैं ये कह के यहाँ पर कहना चाहूंगा, ये योगदान हम सबका रहेगा। अब की बार 400 पारच्या घोषणा यावेळेला अशोक चव्हाण यांनी दिल्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। जळगावमध्ये आयोजित भाजप युवा संमेलनाला अमित शहा यांनी हजेरी लावली। या सभेतून अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंगच फुंकलं। घराणेशाहीच्या मुद्द्यावरून अमित शहा यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला। सोनिया गांधी को, राहुल गांधी को प्रधानमंत्री बनाना है, उद्धव ठाकरे को, आदित्य ठाकरे को मुख्यमंत्री बनाना है, शरद पवार जी को बेटी को मुख्यमंत्री बनाना है। अमित शहा यांनी यावेळी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला। पवार साहब, मोदी जी को 10 साल हुए, ये 50 साल से महाराष्ट्र की जनता आपको ढो रही है, सहन कर रही है। महाविकास आघाडीची सुद्धा अमित शहा यांनी खिल्ली उडवली। 3 पहियों वाली एक ऑटो चलती है जिसका नाम महाविकास आघाड़ी है। ये ऑटो के तीनों पहिये पंक्चर है। सोनिया गांधी यांनी 20 वेळेला राहुल यान लॉन्च केल्याची खरमरीत टीका सुद्धा अमित शहा यांनी केली। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा सुरू आहे। सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून लोकसभा निवडणुकांची तयारी वेगात आहे, पण काही जागांवरून महायुतीमध्ये
वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। त्यापैकी एक जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला। मात्र शिवसेनेतल्या फुटीमुळे 5 आमदार शिंदेंच्या शिवसेनेत तर राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे कार्यकर्ते विखुरले गेलेत। अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक काँग्रेसमध्ये सुद्धा दुही निर्माण झाली आहे। त्यामुळे महायुतीकडून लोकसभेच्या रिंगणात कोण उतरणार याची चर्चा सुरू आहे। असं असतानाच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजपचे नेते भागवत कराड लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे सुद्धा लोकसभेसाठी कंबर कसून तयार आहेत। छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असेल। ही जागा 100% शिवसेनेची जागा आहे, शिवसेनेला सुटेल। इंडिया आहे तरी का, आणि त्यामुळं एनडीएचा नाही इंडियाचा निवडून येईल ते सांगतो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना कराड आणि भुमरे यांनी लोकसभेसाठी दावा केलाय। त्यामुळे शाह हे महायुतीतला तिढा कसा सोडवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते ही शक्यता लक्षात घेऊन राज्यातील महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या प्रक्रियेला वेग आलाय। या जागा वाटपाच्या दरम्यान कोल्हापूरच्या जागेची विशेष चर्चा होती, कारण कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। मात्र कोल्हापूरची जागा ठाकरे गटाची असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। कोल्हापूरमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही भूमिका आमच्या तिन्ही पक्षाची होती। कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे। शिवसेनेचा अद्याप छत्रपती शाहू महाराजांशी लोकसभा लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही। शाहू महाराज यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी असं राऊत यांनी म्हटलंय। छत्रपतींना विचारावं लागेल, त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का। छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं, छत्रपतींनी ठरवायचं। महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये आता कोल्हापूरच्या जागेवरून जुंपल्याचं दिसतंय। त्यामुळे शाहू महाराज छत्रपती कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे पाहावं लागेल। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली। जवळपास 1.5 तासांच्या या बैठकीत ठाकरे यांनी 23 जागांचा प्रस्ताव पवार यांच्यासमोर मांडला। आता बुधवारी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये बैठका आणि खलबतं झाली आहेत। जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय। मात्र प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार का, वंचितला लोकसभेसाठी किती जागा मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही। त्यामुळे बुधवारी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होते। या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे उपस्थित असतील। यावेळेला वंचित सोबत महाविकास आघाडीची अंतिम चर्चा होणार असल्याचं कळतं। संविधानाच्या शत्रूंना, जे देशाचे शत्रू आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक, त्यांना मदत होईल अशी कोणती भूमिका आंबेडकर घेणार नाही किंवा आम्ही ते घेणार असतो। मीटिंगमध्ये उद्धव ठाकरे जी आहेत, शरद पवार जी आहेत, आमच्याकडून बाळासाहेब थोरात जी आहेत, त्यामध्ये ती चर्चा होईल। म्हणजे 48 जागांपैकी 15 जागांवरती यांची भांडणं चालली। त्यामुळेच बुधवारची बैठक महाविकास आघाडीसाठी निर्णायक ठरू शकते। शरद पवार आणि ठाकरे वंचित सोबत जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा महायुतीत प्रवेश होणार नसल्याचं आता स्पष्ट होऊ लागलंय। कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करायला सुरुवात केली। परिणामी लोकसभेची निवडणूक मनसे स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय। मुंबईतील लोकसभा मतदारसंघांमध्ये दौरे सुरू करून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी चार्ज करायला सुरुवात केली आहे। मंगळवारी राज ठाकरे यांनी उत्तर मुंबईच्या दौऱ्यात दहिसरमध्ये 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला। महायुतीत मनसे सहभागी होणार की नाही या चर्चेत गुंतून पडण्याऐवजी राज ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे। मनसेनं राज्यात स्वबळावर 13 ते 14 लोकसभा मतदारसंघात लढण्याची तयारी केल्याची सूत्रांची माहिती आहे। आजपर्यंत आम्ही स्वबळावरती लढलेलो आणि आमच्याकरता राजा आदेश हा शेवटचा असतो, त्यामुळे ते जे सांगतील त्यावरतीच आम्ही सगळेजण काम करतो। महायुतीतला प्रवेश आणि मनसे भाजप युती याबद्दल सकारात्मक चर्चा अद्यापही झालेली नाही। तसंच कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही। परिणामी राज ठाकरे यांनी युतीच्या चर्चेऐवजी स्वबळावरतीच मैदानात उतरण्याची तयारी केल्याचं स्पष्ट होत आहे। आणि आता थेट जाऊयात, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत आणि पुढच्या काही मिनिटात ते सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचतील।
आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। अमित शहा यांच्यासोबतच्या गाड्यांचा ताफा। आज अत्यंत महत्त्वाची अशी बैठक सह्याद्री अतिथीगृहात आणि सह्याद्री अतिथीगृहाच्या प्रवेशद्वाराचीच ही दृश्य आहेत। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, मिलिंद, आपण जर पाहिलं असेल तर आता अमित शहा थोड्याच वेळात आपल्याला सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचताना पाहायला मिळणार आहेत आणि महायुतीच्या जो जागा वाटपाचा तिढा आहे तो आपल्याला थोड्याच वेळात सुटताना पाहायला मिळणार आहे। आता आपण जर व्हिज्युअल पाहत असाल तर ज्या सिक्युरिटी प्रोटोकॉल ऑफिसरच्या गाड्या असतात त्या आपल्याला सह्याद्रीवर दाखल होताना पाहायला मिळतात। अमित शहा सोबत त्यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आपल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे आणि दोनही उपमुख्यमंत्री आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचताना पाहायला मिळतील। आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने महायुतीमध्ये भाजपला किती जागा लढण्यासाठी मिळणार आहेत, त्याचप्रमाणे अजित पवार गट आणि शिंदे गट या दोन्ही गटाकडून नेमकी किती जागांसाठी आग्रही भूमिका मांडली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आजच्या रात्रीमध्येच महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आपल्याला सुटताना पाहायला मिळेल। उद्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीमध्ये बैठक होईल आणि या बैठकीनंतर 7 तारखेला महाराष्ट्रातल्या भाजपच्या उमेदवारांची यादी आपल्याला डिक्लेअर होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातले शेवटचे 48 तास खूप महत्त्वपूर्ण आहेत। अनेक उमेदवारांचं भवितव्य पुढच्या 48 तासात ठरताना पाहायला मिळणार आहे। बर तुषार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। पुणेकरांचा प्रवास उद्यापासून आणखीन वेगवान आणि सुलभ होणार आहे, कारण गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पुणे शहरातील नव्या मार्गिकेचं उद्याला उद्घाटन होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं मेट्रोचं उद्घाटन होईल। पुण्यात गेल्या वर्षापासून मेट्रोची सेवा सुरू झाली आहे, मात्र पुण्यातील रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाचं काम पूर्ण होऊन त्याची ट्रायल रन देखील काही दिवसांपूर्वी पार पडली, पण तरी सुद्धा ही मार्गिका मेट्रो प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली नव्हती। अखेर त्याला मुहूर्त मिळाला असून बुधवारपासून ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे। पुणे मेट्रोची रुबी हॉल ते रामवाडी पर्यंतची मार्गिका ही 5.5 किलोमीटरची आहे। या मार्गावर बंड गार्डन, येरवडा, कल्याणी नगर आणि रामवाडी या स्थानकांचा समावेश आहे। थांबलेला टप्पा जो होता तो इथून रुबी हॉल पासून बंड गार्डन स्टेशन, तिथून रामवाडी नगर मार्गावरती हा जाणार आहे। शहरात येणारं सगळ्यात मोठं ट्रॅफिक जे ते या मार्गावरून शहरामध्ये येत असते, त्या पार्श्वभूमीवरती हा मार्ग जो आहे तो लवकर खुला होणं गरजेचं होतं। वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे हैराण झालेल्या पुणेकरांना रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानं मोठा दिलासा मिळणार आहे। मुलं रडत असली की त्यांना शांत करण्यासाठी पालकांकडून अनेकदा मुलांच्या हाती मोबाईल दिला जातो, मात्र लहान मुलांच्या हातात मोबाईल देणाऱ्या पालकांनी 10 वेळेला विचार करावा अशी धक्कादायक घटना भोकरदनमध्ये घडली आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। समर्थ तायडे हा चिमुरडा इतर मुलांच्या सोबत खेळत असताना मोबाईलची खराब बॅटरी त्यानं कानाला लावली, मात्र या बॅटरीचा स्फोट झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे मोबाईल आणि मोबाईलच्या बॅटरीबद्दल खबरदारी घेणं गरजेचं आहे हे पुन्हा अधोरेखित झालं। बॅटरी ही लिथियम आयनपासून बनवलेली असते, त्यातल्या रचनेत बिघाड झाल्यास स्फोटाची शक्यता असते। मोबाईलची बॅटरी जास्त चार्ज झाली तरी सुद्धा स्फोट होऊ शकतो। मोबाईलचा प्रोसेसर अति गरम झाल्यानं सुद्धा स्फोटाची शक्यता वाढते। मोबाईलचा स्फोट होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी? मोबाईल खूप वेळ चार्जिंग करू नये। मोबाईल खूपच गरम होत असेल तर सावध व्हा। फोन अचानक बंद पडत असल्यास मोबाईलच्या बॅटरीची समस्या असू शकते। जुने खराब झालेले मोबाईल आणि बॅटरी हातात घेणं टाळावं। तेव्हा सगळ्यांनीच आपापल्या फोनची आणि स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। दमदार 10 मध्ये इथेच थांबूया। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।